श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 2 श्रीपाद वल्लभ अवतार। श्रीकृष्ण अवतारानंतर कलियुगाची सुरुवात झाली। कलियुगात श्रद्धा, धर्म या सर्वांवरील लोकांचा विश्वास कमी होऊन सर्वत्र अधर्मव्याप्ती वाढत जात होती। मोगल राजकर्त्यांची पकड घट बसून लोकांवर अन्याय, अत्याचार सतत वाढत होते। सर्व हिंदूंना जीवन जगणे मुश्किल होणार होते, हे सर्व कृष्णाला आधीच समजले। म्हणूनच त्याने 9 कवी नारायणांना पाचारण करून त्यांना नवनाथ म्हणून पृथ्वीवर अवतार घेण्याची आज्ञा दिली। त्यांनी नाथपंथाची स्थापना करून लोकांना त्यांचे जीवन सुखी करण्यास सांगण्यात आले। ह्या नवनाथांनी दत्त संप्रदायाची भूमीवर स्थापना केली। सर्वसामान्य जनांना यांनी दत्त संप्रदायाचे महत्त्व पटवून त्यांची दुःखे, व्याधी, संकटे ह्यापासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग सर्व जनांना दाखविला। काही काळाने पृथ्वीवर परत यवन राजवटीत ब्राह्मणांची फार दैन्यावस्था झाली होती। म्हणून सर्व ब्राह्मणांनी आर्ततेने परमेश्वराची करुणा भाकून विनंती केली की हे प्रभू, सत्ययुगात अनसूयेपोटी त्रिमूर्ती श्री दत्त भगवानाने अवतार धारण करून आमच्या पूर्वजांची संकटे, व्यथा दूर केल्यात। आता या कलियुगात सनातन धर्माचे रक्षण करण्यास या पृथ्वीवर पुन्हा एकदा अवतार रूपाने प्रगट होण्याची अत्यंत जरुरी आहे। या यवन राजवटीने डळमळू लागलेल्या अधर्मापासून हिंदू धर्माचे रक्षण करून सनातन आर्य संस्कृतीवरील काजळी दूर करण्यास अशा मानवी अवताराची अत्यंत आवश्यकता आहे। त्या सर्व ब्राह्मणांनी दत्तप्रभूंना अशी विनवणी केली की हे प्रभू, तुमच्या चरणी आम्ही आमची पुण्याई भक्तिभावाने समर्पण करून तुमच्या अवतारांची आतुरतेने वाट बघत आहोत। हे भक्तवत्सला, शरणांगतांची ही विनंती मान्य करून श्री दत्तप्रभूंनी पुन्हा एकदा या भूमीवर अवतार धारण करून आमचे या सर्व संकटातून रक्षण करावे। भक्तांच्या या आर्त विनवणीस प्रतिसाद म्हणून श्री दत्तप्रभूंनी पुन्हा एकदा अवतार धारण केला। आंध्र प्रदेशात तामिळनाडूतील राजमहेंद्री जवळील पिठापूर हे गाव अत्यंत पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। या पवित्र क्षेत्रास पादगया असे म्हणतात। या क्षेत्री 1320 मध्ये श्री दत्तात्रेय पुन्हा अवतारित झाले। हा दत्तात्रेयांचा आद्य अवतार असून गुरुचरित्रात त्याचे थोडक्यात वर्णनही केलेले आहे। याच पिठापूरमध्ये अपलराज शर्मा नावाचे एक ब्राह्मण अत्यंत पुण्यवान, सत्शील व धर्माचे पालन करणारे असे राहत होते। ते अपस्तंभीय शाखेचे असून त्यांच्या पत्नीचे नाव सुमती होते। ते दोघे सदाचारी व प्राप्त परिस्थितीत समाधान मानून सदैव ईश्वरोपासनेत रममाण होऊन जीवन जगत होते। दोघांचेही मातापिता अत्यंत पुण्यवान असून धर्मउपासक होते। अतिथीची आदरयुक्त सेवा करणे हे त्यांचे कार्य सतत चालत असे। अपलराज व सुमती या दोघांची घराणी अशी पुण्यवान असून समाजाला आदर्श होती। तो अमावस्येचा दिवस होता। अपलराजांच्या घरी श्राद्ध होते। भोजनासाठी निमंत्रित ब्राह्मण येण्याची वेळ झाली होती। बराच उशीर झाल्यामुळे त्या ब्राह्मणांना बघण्यास अपलराज घराबाहेर पडले होते। सुमती देवी ईश्वराचे नामस्मरण करीत वाट बघत घरात बसलेली होती। इतक्यात माई भिक्षा वाढा असे आर्त स्वर तिच्या कानावर आले। दुपारच्या वेळी कोणी भुकेलेला तहानलेला असेल तर जात पात न विचारता त्याला अन्न पाणी देण्याची त्या घरची रीत होती। त्या व्यक्तीला देव मानून त्यांच्या स्वागतासाठी ती दारात गेली। दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून ती क्षणभर गोंधळली। त्या तेजस्वी वृद्ध गृहस्थाकडे ती पाहतच राहिली। दुसऱ्या क्षणी लगबगीने तिने त्या वृद्धास आत बोलावले व बसण्यास आसन दिले। घरात जाऊन ती भिक्षांनाचे ताट घेऊन आली। क्षणभर तिने विचार केला, आज ब्राह्मण जेव्हा वयाचे आहेत त्याआधीच मी ही अन्नभिक्षा वाढून चूक तर करत नाही ना। परंतु तो विचार लगेच मनातून काढून तिने ते ताट त्या वृद्धासमोर ठेवून त्याला गंधाक्षता लावून वंदन केले आणि कृतज्ञतेने त्यांना जेवण्यास विनंती केली। अतिथी जेवून तृप्त झाला व तिला म्हणाला, माते, तुला काय आशीर्वाद देऊ? सुमती त्याचेकडे पाहत असताना तिला एक क्षण श्री दत्तात्रेयांची मूर्तीच डोळ्यासमोर दिसली। ती आनंदाने बेहोश झाली। डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले। तिने त्यांच्या पायावर डोके ठेवले तेव्हा तिच्या कानावर शब्द आले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। तुला काय वर देऊ? तुझी इच्छा मला सांग, ती मी सर्वार्थाने पूर्ण करीन। हे त्या वृद्धाचे शब्द कानावर येताच सुमती विनयाने म्हणाली, हे प्रभू, तुमचे हे बोल खोटे कसे होतील? तुम्ही मला माते म्हणून हाक मारलीत ना, त्या हाकेने मी धन्य झाले। खरंच मला तुमच्यासारख्या विश्ववंदनीय पुत्राची माता होण्याचे भाग्य लाभू दे। हाच मला आपण वर द्यावा। या अभागिनीला अनेक पुत्र झाले, पण 2 वगळता सर्व सोडून गेले। जे 2 राहिले त्यांतील एक आंधळा व दुसरा लंगडा आहे। त्यांचे हे दुःख मला मनात सतत सलत आहे। तेव्हा हे भक्तवत्सला, आता माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा व मला मारलेली माते
ही तुमची हाक सार्थ करून तुम्हीच माझे उदरी जन्म घ्यावा. असे म्हणून ती परत त्यांच्या चरणावर नतमस्तक झाली. त्या वृद्धाने तथास्तु म्हणून तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला व ते अदृश्य झाले. काही समयाने अपलराज बाहेरून ब्राह्मणांना घेऊन घरी परत आले. सर्वजण भोजनास बसले. सर्व ब्राह्मण भोजन झाल्यावर बाहेर पडले. सुमतीने घडलेली सर्व हकीकत पतीला सांगितली. त्या वृद्ध यतीने दिलेला आशीर्वाद ऐकून अपलराजही आनंदित झाले. सुमती म्हणाली, अहो, माझ्याकडून एक प्रमाद घडला. शास्त्रानुसार ब्राह्मण भोजनापूर्वी अन्नभिक्षा अतिथीस देणी योग्य नाही, परंतु आज मी त्या यतीस भोजन दिले. या माझ्या अपराधाबद्दल पापक्षालनार्थ मला काही उपाय सुचवावे, जेणेकरून आपल्याला होणाऱ्या बालकावर या पापाची छाया पडणार नाही. यावर अपलराज म्हणाले, तू निष्कारण कष्टी होऊ नकोस. तुझ्याकडून कोणतेही पाप घडले नाही. अजाणता पुण्यकर्मच घडले आहे, हे तू लक्षात ठेव. तुला असा वरद देणारा अतिथी साधासुधा नसून तो साक्षात परमेश्वरच होता. अनसूयेची परीक्षा जशी त्या अतिथीने घेतली तशीच ही वेळ असून तुझी परीक्षाच त्या प्रभूने घेतली असे समज. हे श्राद्धादी कर्मापेक्षा निरपेक्षतेने केलेले पुण्यकर्मच तुझ्याकडून घडले आहे, असा आशीर्वाद देण्यास प्रभूच इथे आले होते असे तू समजून स्वतःला धन्य मान. आता तू कसलाच विचार न करता आपण दोघेही आनंदात राहून त्या ज्ञानी सुपुत्राची वाट बघूया. सुमतीच्या चेहऱ्यावर दिवसेंदिवस तेज वाढू लागले. त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलेल्या त्या यतीच्या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचे दिसलेले स्वरूप तिला ध्यान करीत असताना दररोज दिसत असे. तिला डोहाळे सुरू झाले. सात्विक प्रसन्नतेच्या तेजाने तिचा चेहरा तेजोमय दिसत होता. 9 महिने भरत आले. प्रसूतीचा दिवस उजाडला. तो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीचा दिवस होता. दत्तात्रेयांचा अवतार रूपातील सूर्य जणू अपल व सुमतीच्या घरी उदयाला आला. सर्वत्र आनंदाचे वारे वाहत होते. अपलराज व सुमती दोघे दिग्मूढ झाली होती. त्यांच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहत होते. सुमतीच्या नेत्रापुढे त्या बालकाच्या जागी 3 शिरे 6 हात असलेले व शंखचक्र, त्रिशूळ, डमरू, भाला धारण केलेले साक्षात दत्तात्रेय दिसत होते. आनंदाने गावात घरोघरी साखर वाटण्यात आली. ज्योतिषांनी भविष्य वर्तविले. 12व्या दिवशीच थाटात बारसे झाले. मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले. मुलाचे वय जसजसे वाढत होते तसतशा त्याच्या बाललीला अवतारी पुरुषाच्या खुणा दाखवू लागल्या. त्या पाहून घरातील सर्वांची त्या परमेश्वरी अवताराची खात्री होत होती. 8व्या वर्षी मौजी बंधन झाले. त्या दिवसापासून त्याच्यावरील सर्व उपजत दैवी संस्कार दिसू लागले. वेदशास्त्रांचे ज्ञान त्याला जन्मतःच होते. त्याची ती ग्रहणशक्ती, पाठांतर पाहून सर्व लोक आश्चर्याने थक्क होऊ लागले. कालक्रमण चालू होते. वाढत्या वयाबरोबर त्याच्या अकलनीय घटना पाहून सर्व गावांतील लोकही त्याला परमेश्वरी अवतार असे मानू लागले. एक दिवस मातापिताने त्याचे योग्य वय होताच त्याच्याजवळ विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्याचे वैराग्य पाहून मातापिता काळजी करू लागले. त्याचे कारण श्रीपादाने त्यांना धैर्याने व निर्धारपूर्वक सांगितले होते. जन्मभर मी अखंड ब्रह्मचर्य पाळून राहणार आहे. माझा जन्म जनोद्धार करण्यास व साधू लोकांना तत्वज्ञानोपदेश करण्यास झालेला आहे. तेव्हा हा विवाह प्रस्ताव परत माझ्या पुढे काढू नका, नाहीतर मी आत्ताच हे घर सोडून निघून जाईन. हे बोल ऐकून मातापिता गर्भगळीत झाले. माता म्हणाली, श्रीपादा, तू आमचा व या तुझ्या 2 अपंग भावांचा आधार आहेस. तुझ्या इच्छेविरुद्ध आम्ही काही बोलणार नाही, परंतु घर सोडण्याची भाषा तू करू नकोस. मातेचे हे करुणामय शब्द ऐकून श्रीपादांनाही दया आली आणि त्यांनी आपल्या 2 भावांना जवळ बोलावून त्यांच्याकडे अमृतमय दृष्टीने पाहिले व आशीर्वाद दिला. योग्य समयी तुमचे हे अपंगत्व जाऊन तुम्ही या पृथ्वीवर व परलोकीही सुखी व्हाल. माते, वृद्धकाळी हे दोघे बंधू तुमची उत्तम प्रकारे सेवा करतील. तू चिंता करू नकोस. घरात लक्ष्मी अखंड निवास करून राहील. तुम्ही दोघे सुखात राहून दीर्घायुषी व्हाल. लवकरच मी हे घर सोडून जनकल्याणासाठी जाणार आहे. मला तुम्ही अडवू नये. श्रीपादांचे वय सुमारे 16 वर्षांची असताना घर सोडून जाण्याची ती वेळ आली. जाण्यापूर्वी दोन्ही भावांचे अपंगत्व केवळ त्यांच्या दृष्टिक्षेपाने नष्ट झाले. आजी आजोधा, माता पिता, चाहतेजन सर्वांचा निरोप घेऊन श्रीपाद घर सोडून निघाले. तेथून ते बद्रिकाश्रमी गेले. त्यानंतर नाना तीर्थस्थाने करीत ते रायचूर जवळील कृष्णेच्या काठी असलेले कुरवपूर क्षेत्री आले. कृष्णा नदीच्या पवित्र पाण्यातील ते बेट नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध होते. आपला अवतार संपेपर्यंत सुमारे 14 वर्षे श्रीपाद त्या ठिकाणी वास्तव्य करून होते. तेथे राहून त्यांनी अनेक लीला करून भक्तांचा उद्धार केला व ज्ञानोपदेश करून सर्वांना मोक्षमार्ग दाखविला. श्रीपाद कुरवपूरला असताना तेथे एक रजक म्हणजे धोबी राहत होता.
तो नेहमी कृष्णा नदीवर त्याचे कपडे धुण्यास जात असे. श्रीपादही सकाळी स्नानास तेथे येत असत. त्यांना पाहताच रोज तो रजक भक्तिभावाने त्यांना दंडवत घालण्यास धावत असे तो नियमित करीत असे. एक दिवस श्रीपादांनी त्याला विचारले, अरे, तुझी काय इच्छा मनात आहे? तू रोज मला न विसरता धावत येऊन दंडवत घालतोस. तुझी भक्ती पाहून तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. तुला काय वर हवा आहे? महाराज, तुम्हाला काय अशक्य आहे, परंतु मला तुमचाच भक्त होऊन त्याच भक्तिसागरात पोहण्यास आवडेल. तेव्हा महाराजांनी स्मितहास्य करून ते स्नानास गेले. रजक दिवसेंदिवस जास्तच श्रीपादांची सेवा करू लागला. भक्तांची उठबस, आश्रमाची झाडलोट करणे त्याचे चालू होते. गुरुदर्शनाने त्याची प्रसन्नता रोज वाढत होती. एक दिवस हा रजक कपडे धुत होता आणि त्याचवेळी पलीकडे तीरावर एक यवनराजा आपल्या रूपवान राण्यांसह जलक्रीडा करीत होता. रजकाने त्या यवनराजाकडे पाहिले आणि क्षणभर त्याला त्याच्या भाग्याचा, वैभवाचा हेवा वाटला. त्याच्या मनात आले, असे वैभव सुख आपल्याला केव्हा लाभेल का? या विचारात त्याचे गुरुचिंतन थांबले. त्याने विचार केला की या राजाने पूर्वजन्मी कोणते पुण्यकर्म केले असेल म्हणून त्याला या जन्मात ही फलप्राप्ती झाली. या विचारतरंगात तो इतका गुंग होऊन गेला की त्याचे समोर श्रीपाद प्रभू उभे होते हे सुद्धा त्याला कळले नाही. प्रभूंनी त्याला हाक मारून विचारले, काय रे, कोणत्या विचारात गर्क झाला आहेस? प्रभूचे हे शब्द ऐकताच तो दचकला. रजक मनातून शरमला. त्याने मान खाली घातली. तेव्हा प्रभूंनी तोच प्रश्न परत विचारला. रजकाने मान वर करून तो शर्मेने म्हणाला, महाराज, क्षमा असावी. जलक्रीडा करणाऱ्या त्या यवनराजाचे वैभव पाहून माझे मन चलबिचल झाले. मला हे वैभव केव्हा मिळेल असा स्वार्थी विचार त्यावेळी माझ्या मनात आला. हे मायाजाल आहे, मला क्षमा करा. तुमची सेवा हेच माझे सुख आहे. त्यावर महाराज म्हणाले, तुझ्या मनाला राजसुखाच्या आसक्तीने घेरले आहे. या आसक्तीतून मुक्त झाल्याशिवाय तुला मोक्षप्राप्ती होणार नाही. मी तुला राज्यसुख प्राप्त करून देतो. ते तुला ह्या जन्मी हवे का पुढील जन्मी? रजक मनात ओशाळला, म्हणाला, महाराज, या वृद्ध देहाला आता या राज्यसुखाचा काय उपयोग? आता मला तुमचीच सेवा करू दे. पुढील जन्मी हे दान घेणे योग्य होईल. तथास्तु. पुढील जन्मी वैदुर्य नगरीच्या यवन बादशहाच्या पोटी तुझा जन्म होईल व तू यथेच्छ राज्य वैभव व राज्यसुखाचा उपभोग घेशील अशी मी व्यवस्था करतो. मी त्यावेळी नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घेईन. त्या अवतारात तुझी पुढील जन्मी पुन्हा माझ्याशी भेट होईल. महाराजांचा हा वरदवर ऐकून रजक मनातून आनंदला. महाराजांना वंदन करून तो घरी गेला. काही दिवसांनी त्याने त्याची जीवनयात्रा संपवली. पुढील जन्मी बेदरच्या बादशहाच्या पोटी त्याचा पुनर्जन्म झाला. श्रीपादांच्या नृसिंह सरस्वती अवतारात त्या रजकाची भेट कशी झाली ती या चरित्रामध्ये समजेल. श्रीपाद कुरवपूरला असताना त्यांनी काही भक्तांना असे वर दिले की त्यांच्या पुढील अवतारात ते त्यांच्या इच्छा पूर्ण करतील. एक वेदशास्त्र जाणणारा ब्राह्मण होता. त्याची पत्नी अंबिका. दोघे सदाचार संपन्न जोडपे होते, परंतु त्यांची मुले जगत नव्हती म्हणून ती दोघे दुःखी होती. तीर्थयात्रा, उपास तापास, देवधर्म करून त्यांचा चौथा मुलगा जगला, परंतु तो निर्बुद्ध निपजला म्हणून माता पिता दुःखी होती. वेदपंडित ब्राह्मणाचा मुलगा निर्बुद्ध निघाला म्हणून गावातील सर्वजण त्याची टिंगल करू लागले. संतापाच्या भरात तो ब्राह्मण मुलाला मारझोड करीत असे. पुढे काही वर्षांनी तो ब्राह्मणच आजारी पडून मरण पावला. त्या मुलाची आई मोलमजुरी करून दोघांचे पोट भरीत होती. शेवटी लोकनिंदेला कंटाळून ती बाई आपल्या मुलासह कृष्णा नदीत जीवनाचा शेवट करण्याचा विचार करू लागली. मुलगा जसजसा वाढत होता तसतशी त्याची भूकही वाढत होती. आपण आपल्या मुलाला पोटभर अन्नसुद्धा देऊ शकत नाही याचे शल्य तिच्या मनाला लागले होते. म्हणून त्याला घेऊन कृष्णा नदीच्या काठावर ती उभी होती. नदीच्या पात्रात नजर टाकून ती सर्वत्र पाहत होती. त्याचवेळी श्रीपाद प्रभू स्नानासाठी नदीवर आलेले तिला दिसले. बाईंनी विचार केला, मरणाच्या दारात उभे असताना आपल्याला प्रभूचे दर्शन होत आहे. त्यांना नमन करून आपण जीवनाचा शेवट करावा असे म्हणून तिने मुलाला घेऊन त्यांच्या चरणी वंदन केले व आपला आत्महत्येचा विचार त्यांना सांगितला. तेव्हा प्रभू म्हणाले, आत्महत्या करणे पाप आहे हे माहीत असून तू हा मार्ग का पत्करलास? तेव्हा तिची सर्व हकीकत ऐकून प्रभूंनी तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. अंबिका प्रभूंना म्हणाली, ह्या जन्मी माझी अशी परवड झाली.
निदान पुढील जन्मी तरी मला तुमच्यासारखा ज्ञानवंत पुत्र होईल असा आशीर्वाद द्यावा. तेव्हा प्रधूंनी तिला शनिप्रदोषाच्या व्रताचे पालन करण्याचा उपदेश केला. प्रदोषसमयी शंकराची पूजा अर्चा केल्याने तुझे इच्छित मनोरथ पुढील जन्मी पूर्ण होईल असे तिला सांगितले. त्या व्रताची उपासना कशी करावी हे सांगून त्या पुत्राला जवळ बोलावले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्यांनी त्याला वेदसंपन्न ज्ञानवंत तेथेच केला. त्याच्या तोंडून वेदपठण ऐकून त्याच्या आईला अत्यानंद झाला. यथावकाश मुलाचे लग्न होऊन त्याचा लौकिक वाढला. त्या अंबिकेचे ते व्रत चालूच होते. काही समयाने ती कालवश झाली. श्रीपाद 14 वर्षे कुरवपूरला होते. तेथे ते रात्रीचे एकटेच वास्तव्य करून त्या बेटावर कुरवपूरवर राहत असत. सकाळी कृष्णा नदीत उतरून रोज स्नान, पूजा, अनुष्ठान तेथे नियमित करत असे. दिवसभर अनेक भक्त त्यांच्या दर्शनाला येत. तेव्हा सर्वांच्या जवळ ते अत्यंत आदराने व ममतेने विचारपूस करून त्यांच्या व्याधी, दुःखे हरण करीत होते. प्रत्येकाला आग्रहाने रोज भोजनाचा प्रसाद दिला जात होता. अनेक लोकांना त्यांनी इच्छित वर देऊन त्या सर्वांचे वर फलदायी झाले होते. काही भक्तांना तुमच्या इच्छा माझ्या पुढील अवतारात पूर्ण होतील हे सुद्धा त्यांनी सांगितलेले होते. अशा प्रकारे अनेक भक्तांचे जीवन प्रभूंनी सुखकर केले. कुरवपूरला असताना अनेक गावोगावचे लोक तसेच साधू संत हिमालयातूनही त्यांच्या भेटीला येत असत. त्यांनी आपल्या समाधीचा काल पूर्वीच जाहीर केलेला होता. कुरवपूरला असताना पिठापूर येथे घडत असलेल्या सर्व घटना त्यांना तेथे समजत असत. पिठापूरहून मातापिता व इतर अनेक नातेवाईक त्यांना भेटावयास निघाल्याचे त्यांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी त्या सर्वांना योगमायेने एका तासात कुरवपूरला आणले. त्यांच्या भेटीने त्या सर्वांना फार समाधान व आनंद प्राप्त झाला. शंकर हा त्यांचा परमप्रिय भक्त होता. त्यानेच त्यांचे चरित्र लिहून ठेवले, म्हणून आज आपणास त्यांचे अवतार कार्य समजत आहे. शेवटी त्यांचे अवतार कार्य संपत आले. तो दिवस आश्विन कृष्ण द्वादशीचा होता. हस्त नक्षत्र होते. कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाद ध्यानस्थ बसले. त्यानंतर त्याने शंकराला बोलावून त्याला परत स्नान करण्यास सांगितले आणि त्याला जवळ बसवून म्हणाले, शंकरा, मी गुप्त होण्याची वेळ आली आहे. मी या कृष्णा नदीत अंतर्धान पावून या कुरवपुरात गुप्तरूपाने संचार करीन. त्यानंतर पुन्हा काही समयाने मी नृसिंह सरस्वती नावाने संन्यासी रूपात धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन. तू माझी खूप सेवा केलीस, म्हणून माझ्या या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे. मी गेल्यावर तू दुःखी होऊ नकोस. कुरवपूर येथेच 3 वर्षे राहा. या 3 वर्षांत मी तुला तेजोरूपात दर्शन देत राहीन. असे म्हणून श्रीपाद कृष्णा नदीत अंतर्धान पावले. त्यांच्या लाकडी पादुका हृदयाशी धरून शंकर बराच वेळ रडत होता. शेवटी तो कृष्णा नदीत बुडी मारून वर येऊन तेथेच ध्यानस्थ बसला. त्याच्या मनोनेत्रांना प्रभू दररोज तेजोमय रूपात दर्शन देत होते.